नमस्कार मित्रांनो, मी राहुल आदिनाथ बांगर, लोकक्रांती सेना जिल्हाध्यक्ष. मित्रांनो, एक विषय आपल्यासमोर गंभीर मांडायचा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन वापरता येतो का? तर आपल्या सर्व महाराष्ट्रभर जेवढे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, नोकरदार वर्ग आहे, तो मोबाईल फोन वापरू शकत नाही. त्याच्यासाठी काही नियम व अटी आहेत. तरी देखील प्रत्येक ऑफिसमधले कर्मचारी, सरकारी कर्मचारी जे आहेत ऑफिसातले, कार्यालयातले, ते शिपायापासून तो वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत मोबाईल फोन वापरतात. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जर मोबाईल फोन वापरत असतील तर ठीक आहे, पण कुठलाही कर्मचारी हा मोबाईल फोन जनतेच्या हितासाठी वापरत नसून स्वतःच्या हितासाठी वापरत आहे. मित्रांनो, ही बाब खूप गंभीर आहे. सर्वात मोठा विषय म्हणजे सरकारी कर्मचारी मोबाईल फोन वापरतात. हाच विषय खूप मोठा गंभीर आहे. या गंभीर विषयामध्ये विषय दडलेला आहे. भ्रष्टाचार सर्वात मोठा या मोबाईल फोनद्वारे केला जातो. सरकारी कामकाजात चाललेली माहिती ही गोपनीय किंवा विशिष्ट माहिती काही लाभार्थ्यांना हे लोक पोहोचवतात. सरकारी काम करत असताना मोबाईलच्या द्वारे सतत फोनवर बोलणे, व्हिडिओ पाहणे, सोशल मीडियावर पाहणे, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणे हा गंभीर गुन्हा आहे. शासन दरबारी काम करीत असताना कुठल्याही कर्मचाऱ्याला वरिष्ठाच्या परवानगीशिवाय मोबाईल वापरता येत नाही. सरकारी कार्यालयात ज्यावेळेस तुम्ही हजर होता त्यावेळेस लॉकरमध्ये मोबाईल ठेवण्याची नियमानुसार कार्यवाही आहे. पण असं न होता सर्रास मोबाईल फोन आपल्या जवळ ठेवले जातात. शिपायापासून ते अधिकाऱ्यापर्यंत सर्वच लोक भ्रष्ट झालेले आहेत. या भ्रष्ट व्यवस्थेला तोडून काढण्यासाठी तुम्ही आम्ही समोर येणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, आजची परिस्थिती इतकी भयंकर झाली आहे की जनतेचे प्रश्न हाताळण्यासाठी यांना वेळ नाही. पण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणं, सोशल मीडियावर सतत व्हिडिओ पाहणं व जनतेला वेटीवर धरणं हा ह्यांचा एक धंदा तयार झालेला आहे. या मोबाईल फोनमुळं, अँड्रॉइड मोबाईल फोनमुळं हे कुठलेही काम करत नाहीत. जनतेने फोन लावल्याच्या नंतर यांच्या मोबाईल फोनवर यांचे उत्तर असते की आम्ही जनतेचे काम करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो नाहीत, आम्हाला या फोनवर फोन करायचा नाही, असे वेगवेगळे उत्तर दिले जातात किंवा उर्मट अर्वाच्य भाषेमध्ये उत्तरे दिले जातात. अशा बेजबाबदार सरकारी कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन कायमस्वरूपी बंद करण्यात यावी व त्याच्यासाठी कडक नियमावली देखील अवलंबली जाणं आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये जेवढेही लोक कर्मचारी, सरकारी कर्मचारी म्हणून काम करतात, सरकारी कार्यालयामध्ये काम करतात, अशा सर्वच लोकांवर, सर्वच वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे असतील, पण महाराष्ट्र शासनाच्या अधीन जे लोक काम करतात प्रशासनामध्ये, त्यांना कायमस्वरूपी मोबाईल बंदी करण्यात यावी. खूपच आवश्यक असल्यास वरिष्ठाची मदत घेऊन त्यांना महत्त्वपूर्ण बाबीसाठी मोबाईल देणं गरजेचं आहे. यामध्ये आमचा कुठलाही विरोध नाही. मात्र शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत अँड्रॉइड फोन वापरले जातात. यामध्ये इंटरनेटचा दुरुपयोग करून सतत त्या मोबाईलवर स्क्रोल करीत बसतात. सर्वसामान्य माणसापर्यंत यांचा मोबाईल नंबर पोहोचलेला देखील नसतो. सर्वसामान्य माणसाला हे विटीवर धरतात. ऑफिसमध्ये येणाऱ्या माणसाला देखील
साहेब मीटिंगमध्ये आहेत असं सांगतात आणि तसं प्रदर्शन देखील करतात. हे कायद्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात. बेजबाबदार पद्धतीने व आपल्या पदाचा दुरुपयोग करून सर्वसामान्य माणसाला ऑफिसाच्या बाहेर ढकलून दिले जाते, हाकलून दिले जाते. साहेब मीटिंगमध्ये आहे, फोनवर बोलत आहेत असे सांगून. सर्वसामान्याच्या हितासाठी जर हे मोबाईल वापरत नसतील तर असे मोबाईल फोन कायमस्वरूपी या कार्यालयातून हद्दपार झाले पाहिजेत व यांच्यावर कठोर निर्बंध घालणे आवश्यक आहे. आमचं लोकक्रांती सेनेच्या वतीने असं म्हणणं आहे की प्रशासनाने त्वरित याच्यावर कारवाई करता हे सरकारी कर्मचाऱ्याकडे असणारे अँड्रॉइड मोबाईल फोन सरकारी कार्यालयात कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत. याने वाढता भ्रष्टाचार आणि जनतेची पिळवणूक होणार नाही. जनतेची होणारी ही भयावह परिस्थिती याला जबाबदार हा अँड्रॉइड मोबाईल फोन आहे. सरकारी कर्मचाऱ्याकडं अँड्रॉइड मोबाईलची काय बरं आवश्यकता आहे? आपण ज्या कार्यालयामध्ये कार्य करतो त्या कार्यालयामध्ये मोबाईलची काय आवश्यकता आहे? जर त्या ठिकाणी ऑलरेडी तुमच्याकडची खूप महागडे संगणक व्यवस्था केलेली आहे, प्रिंट व्यवस्था केलेली आहे आणि तुमच्याकडे लँडलाईन नावाचे फोन दिलेले असताना देखील तुम्हाला अँड्रॉइड मोबाईलची का बरं आवश्यकता आहे? हा सर्व महाराष्ट्राचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा आहे किंवा या देशाच्या जनतेचा प्रश्न आहे. आपल्यासमोर एक बाब महत्त्वपूर्ण सांगायची आहे की आपण सर्वांनी अनुभव घेतला असेल. कुठल्याही कार्यालयातील कर्मचारी हा आपला वैयक्तिक मोबाईल नंबर कुणालाही देत नाही. तो सांगतो की माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे, माझी काही प्रायव्हसी आहे. मग जर याची प्रायव्हसी असू शकते तर सरकारी कार्यालयामध्ये याला मोबाईल वापरण्यास परमिशन कोणी दिली? वैयक्तिक कामकाजासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी सरकारी कार्यालयात स्वतःचा मोबाईल याला वापरूच कसा शकतो? हा कायदा सोडून बेकायदेशीर वागतो, कारण याच्यावर प्रतिबंध आहे असं आम्ही माहिती घेतली असता लक्षात आलं. या मोबाईल फोन वापरण्यासाठी काही नियमावली देखील प्रशासनाने नेमलेल्या आहेत, पण या सर्व नियमावली हे सर्व कर्मचारी धाब्यावर ठेवून बसलेले आहेत. सर्वसामान्य जनतेची लूट, त्यांची हानी, त्यांचा अपमान व सतत त्यांना अश्लील भाषेत, अर्वाच्य भाषेत आणि आपल्या पदाचा दुरुपयोग करताना हे लोक दिसून येत आहेत. महाराष्ट्र शासनाने याच्यावर कठोर कारवाई करत या प्रशासनामध्ये कार्य करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्याकडचे मोबाईल कायमस्वरूपी बंद करण्यात यावे व वाढता भ्रष्टाचार रोखण्यात यावा आणि जनतेची पिळवणूक यापासून रोखली जावी. तरच या लोकांचे टाळे ठिकाणावर येतील. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे अँड्रॉइड फोन असल्या कारणाने ते इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप आणि इतर ॲपचा वापर करून अश्लील चित्रपट पाहत बसतात. ड्युटीचा टाईम 7 घंटे ते 8 घंटे जरी असला तरी यामध्ये हे फक्त प्रशासनामध्ये राहून स्वतःचा स्वार्थ साधतात आणि दिवसभर मोबाईलमध्ये झटत बसतात. त्यांना कुठल्याही व्यक्तीशी देणं घेणं नाही. प्रशासनामधील लोकसेवकामध्ये ज्यावेळेस काम करतात प्रत्येक डिपार्टमेंटमधला माणूस हा एकदम निबरगट्ट झालेला आहे, त्याला जनतेच्या कार्याशी काही देणं घेणं नाही. प्रशासनाने नेमलेल्या नियमाचा हे अवलंबन करत नाहीत, उलट जनतेवर अत्याचार आणि जुल्म करतात. या ठिकाणी हे दिसून आलेलं आहे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे व माझ्या पक्षाच्या वतीने विनंती आहे की सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेता सर्व गव्हर्नमेंट कर्मचाऱ्याकडून मोबाईल हे कार्यालयामध्ये सक्त पद्धतीने बंद करण्यात यावे. जय हिंद, जय क्रांती. मित्रांनो, यावर आपण जरूर विचार करावा की आपण आपल्या सर्वांना देखील हाच अनुभव आलेला असेल. काही लाभार्थ्यांचेच हे मोबाईल फोन उचलतात व आर्थिकदृष्ट्या भ्रष्टाचार करतात, सर्वसामान्य माणसाची पिळवणूक करतात. जर आर्थिकदृष्ट्या जनतेची पिळवणूक करीत असतील आणि फक्त लाभार्थ्यांचेच हे लोक फोन उचलीत असतील आणि त्यांचे कामं करीत असतील तर यांना प्रशासनाच्या खुर्च्यावर बसण्याचा कुठलाही अधिकार नाही. अशा भाडव्यांकडून कायमस्वरूपी मोबाईल फोन
बंदी घालणं ही काळाची गरज आहे आणि ही प्रशासनाने ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि जनतेने ही गोष्ट लक्षात घ्यावी. प्रशासनामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला कार्यालयामध्ये मोबाईल फोन व्यक्तिगत मोबाईल फोन वापरण्यास सक्त बंदी असताना प्रशासनाची मग हे मोबाईल फोन वापरूच कसे शकतात यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. याच्यावर नियमावली असताना देखील कुठलेही नियम पाळताना हे लोक दिसत नाहीत. मग प्रशासनाला या लोकांकडून धोका आहे का नाही? मग प्रशासनाची फसवणूक होत आहे, कार्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक कर्मचारी हा आपला भारत सरकारचा महाराष्ट्र शासनाचा नेम धाब्यावर ठेवत आहे. यामुळं संविधानिक अपमान होत असल्याचं सार्वजनिक ठिकाणी दिसून येत आहे, प्रशासकीय ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून या प्रशासकीय कार्यालयात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून कर्मचाऱ्याकडून कायमस्वरूपी मोबाईल फोन बंद करण्यात यावा व यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे नियम अंमलात आणावेत व जर असं आढळल्यास यांचे मोबाईल फोन जप्त करण्याची सुद्धा आणि यांना प्रशासनातून निलंबित करण्याची कठोर कारवाई करणं व त्या पद्धतीने समज देणं फार गरजेचं आहे. एवढं बोलून प्रशासनाला सावध करतो आणि जनतेला देखील सावध करतो की आपण या गोष्टीकडे विशेष लक्ष द्याल. आजबाजूला असणाऱ्या कार्यालयामध्ये मोबाईल फोन वापरणे कर्मचारी आपण पाहिलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने वागतात हे देखील आपल्याला माहिती आहे. म्हणूनच जागे व्हा, सावधान व्हा. जय क्रांती.